नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अमोलने ब्रह्मकमळ आणले असते तर अमोल अर्जुनच्या हाताने देवघरात ठेवतो. म्हणजेच ते दोघं नेहमी एकत्र राहतील आणि खुश राहतील. तर दिप्या अमोलला विचारतो, या फुलाचे महत्त्व काय आहे? तर अमोल बोलतो, या फुलामुळे बाबा नेहमी एकत्र आणि खुश राहतील. हे ऐकून सर्व खुश होतात. इकडे रात्री स्वप्नील आणि रुपाली बसले असतात. स्वप्नील आपला मोबाईल बघतो. त्यात त्याला विनय काकाचा 5 मिस कॉल दिसतात आणि हे बघून स्वप्नील आणि रुपाली बोलतात, एवढ्या रात्री का कॉल केला असेल? तर रुपाली बोलते, कॉल लावून बघा तर. तेवढ्यात विनय काकाचा SMS येतो आणि ते वाचतात आणि ते SMS वाचल्यानंतर त्यात दिसत असतं की अमोल घरात कुठे दिसत नव्हता, म्हणून कॉल केला होता. तो आता मिळाला आहे. फुई आजीने त्याला बाहेर फिरायला नेलं होतं, असं सांगत असते. हे ऐकून रुपालीला संशय येतो आणि राग पण येतो की एवढ्या रात्री कुठे घेऊन गेली होती हे. तर स्वप्नील आणि रुपाली यावर डिस्कस करत असतात. त्यानंतर स्वप्नील बाहेर जातो. मग रुपाली मनी मावशीला कॉल लावते. इकडे मनी मावशी म्हातारीचा रूपात पागल झाली असते. तिला ते म्हातारीचं मेकअप करून कसं तरी वाटत असतं, म्हणून ती ते वेश उतरवून आराम करत असते. तेवढ्यात तिथे मनी मावशीचा कॉल वाजतो. तर त्यात रुपालीचा कॉल दिसतो, म्हणून ती ती कॉल उचलते. तर रुपाली तिला झापणे सुरू करते. त्यामुळे मनी बोलते, तुला मोठ्या माणसाशी कसं वालाव कसं बोलाव हे कळत नाही का? तर रुपाली तिला बोलते, तुम्ही पहिले चांगल्यासारखे वागले असते तर तुमच्यासोबत चांगली वागली असती. तुम्ही कशा आहात हे मला चांगल्याने माहीत आहे. म्हणून माझ्या अमोलला तुम्ही काही केलं तर बघा, माझ्यापेक्षा वाईट नाही. तुम्हाला जे काम सांगितलं आहे ते काम करा पहिले, नाहीतर तुमच्या मुलाचा इलाज मी थांबवून टाकीन. तुमचा मुलाचा इलाज मीच करत आहे. तर हे ऐकून मनी समोर बोलत असते. तेवढ्यात रुपाली फोन कट करते. तर मनी बोलते, अरे बाई, इकडे आड ना इकडे विहीर, असं झालं आहे माझं. असं बोलून मनी मावशी झोपून जाते. त्यानंतर इकडे अप्पी अर्जुन घरात बसले असतात. तर अप्पी अर्जुनमध्ये अमोलवरून वाद होतो आणि अप्पी अर्जुनला बोलते, तुझी चूक आहे हे सर्व. तू जे आर्यासोबत वागतो त्यामुळे त्याचा परिणाम अमोलवर होत आहे. तर अर्जुन बोलतो, माझ्यामुळे सर्व झालं आहे की त्या मनी मावशीमुळे? त्या मनी मावशीची चूक आहे. तिला कार या घरातून. तर अप्पी बोलते, शांत हो शांत हो, मी काढते तिला, मला 2 दिवस दे, मी काढते तिला. तर अर्जुन रागात झोपून जातो. तर अर्जुन मनात विचार करत असतो, अप्पी जे बोलत होती ते पण खरं आहे. मला आर्याला लांब ठेवायला पाहिजे. मला तिला माझ्यापासून लांब करायलाच पाहिजे. मी तिच्यासोबत उद्या बोलतोच. असं बोलून अर्जुन झोपी जातो. दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी लवकर उठतो आणि सगळे उठतात. अर्जुन स्टेशनला निघून जातो. इकडे सर्व आपापले कामं आवरून आपापल्या कामी निघून जातात. इकडे स्टेशनला चिंचुकेला कोणीतरी घूस द्यायचा प्रयत्न करतो. तर चिंचुके ते घूस घेण्यास मनाई करतो. तेवढ्यात तिथे आर्या अर्जुनसाठी टिफिन घेऊन येते आणि आज तिने 2 टिफिन आणले असते. तर चिंचुके विचारतो, आज 2 टिफिन कशाला? तर आर्या बोलते, आज मी 2 टिफिन आणले आहे कारण की अर्जुनला मी आज माझं टिफिन चारल्याशिवाय राहणार नाही. दिप्या येवो या कोणी येवो, टिफिन कमी पडणार नाही, म्हणून मी अर्जुनच्या आवडीची मेथीची भाजी घेऊन आली आहे. आज कसा बघा, मी आज टिफिन चारून अर्जुनला मी माझं करणारच आहे. पण चिंचुके तिला समजावतो, ओ मॅडम, तुम्हाला अजून चांगला मुलगा मिळेल, तुम्ही यात पडू नका. आता तुम्ही आपल्या आयुष्यात समोर वाढा. आता अर्जुन सर तुम्हाला नाही मिळणार. पण आर्या काही ऐकत नसते. आर्या बोलते, काही झालं तरी मी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे, पण मी अर्जुनला सोडणार नाही. अर्जुन माझाच आहे. अर्जुनवर मी प्रेम केलं आहे. हे ऐकून चिंचुके पण भावूक होतो. चिंचुके बोलतो, मॅडम, असं नाही झालं तर तुम्हाला किती त्रास होईल. पण ती आर्या काही ऐकत नाही आणि मग चिंचुके तिच्यासोबत बोलणं थांबवून देतो. तर इथेच आजचा भाग संपतो. आता आपल्याला हे पाहणं रंजक ठरणार आहे, आर्याचं हे फलित होते का फ्लॉप, की अर्जुन आर्याचा डब्बा खाईल का? यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका.